आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान. च्या निमित्ताने आपण आज दादा महाराज यांच्या बावणी फाट्यावरच्या शिरगाव फाट्याच्या मठामध्ये आपण आलेलो आहोत. गेली 40 वर्ष देवाचा प्रसार, धर्माचा प्रसार अखंडितपणे त्यांनी चालू ठेवलेला आहे. अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने अनेक भक्तगणांना त्यांनी अमरनाथची यात्रा घडवली आणि संबंध भारतातून त्या 108 पिंडी या पवित्र ठिकाणी त्यांनी आणून त्या ठिकाणी त्याची स्थापना केली. त्याची सेवा करण्याचं अखंडितपणे काम या शिरगाव फाट्यावरती चालू आहे. आज महाशिवरात्री आहे. अनेक भक्तगण या ठिकाणी भेट देत आहेत. हे ठिकाण कडेगाव आणि खानापूर तालुक्याच्या बाउंड्रीवरती आहे आणि अतिशय चांगलं आहे, सुंदर आहे, पावित्र्य आहे. आणि या ठिकाणी भक्तगणांनी यावं आणि या ठिकाणी या मंदिराच्या प्रचारामध्ये, वाढीमध्ये सहभाग घ्यावा, हेच मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. नमस्कार. आज आपण महाशिवरात्रीच्या दिनी दादा महाराज यांच्या शिरगाव फाटा येथील मठावर आलेलो आहे. आणि या मठाची खासियत म्हणजे दादा महाराज यांच्या या मठावरती 108 शिवलिंगांची स्थापना झालेली आहे. आणि या 108 शिवलिंगांची स्थापना असून हे अतिशय जागृत मठ आहे. या ठिकाणी शिवभक्त आज महाशिवरात्री औचित्यानिमित्त सकाळपासूनच या ठिकाणी भाविक भक्त येत आहेत. या ठिकाणी 108 शिवलिंगाला अभिषेक घालत आहेत. या ठिकाणी त्याची प्रदक्षिणा घेत आहेत आणि पूर्णपणे ह्या मठाचं वातावरण भक्तिमय आणि प्रसन्न झालं आहे. दादा महाराजांनी हिंदू धर्माच्यासाठी या ठिकाणी अतिशय मोठा त्याग केलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी गेले 40 वर्षापासून संन्यासी म्हणून या ठिकाणी लिंगेश्वर महाराज, यापूर्वी सागरेश्वर, या ठिकाणी लिंगेश्वर या मंदिरामध्ये त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर या परिसरामध्ये हा मठ गेले 25 ते 30 वर्षापासून त्यांनी आता या ठिकाणी बघत आहेत. आणि ह्या मठाची खासियत आणि या ठिकाणी या मठावर आलेल्या प्रत्येक भक्ताला पूर्णपणे प्रसन्न वातावरण आणि भक्तिमय असा उत्साह निर्माण होतोय. आणि अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.